इथं एक शिलालेख आहे, तो बघायला आलोय. अरे हां, बरोबर इथून खाली उतरल्याबरोबर त्या डाव्या हाताला बरोबर तिथे तो शिलालेख आहे. काल रात्री पुरातन व्यापारी मार्गाच्या संदर्भात दिलीप वाटवे सरांशी व्हॉट्सअपवर चर्चा झाली. त्यांनी देवी घाटातल्या अजूनही वाचन न झालेल्या एका शिलालेखाबद्दल माहिती दिली आणि घाटघरच्या एकनाथ खडकेंना भेटण्याचा सल्लाही दिला. मग सकाळीच घाटघरकडे निघालो. रोशनही नाशिकहून येणार होता. मग त्याला शेंडीला घेतलं आणि घाटघरकडे निघालो. आज सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली. तसा बाकी कुठेही नसला तरी या दिवसात भंडारदऱ्याला पाऊस असतोच असतो. धुकटामुळं तसंही काही दिसत नव्हतं, पण वातावरण आल्हाददायक होतं. वाटलं होतं तेवढा पाऊस अजून तरी नव्हता. घाटघरहून देवी घाटात पोहोचलो. आता घाटाच्या सुरुवातीपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता झालाय. समोर देवी घाट आणि उजव्या बाजूला घाटन देवीचं मंदिर. पूर्वीचं लहान मंदिर आता सभा मंडपामुळे मोठं झालंय. ते समोर जे दिसतंय ते घाटन देवी मंदिर आणि इथून हा खाली घाट उतरतो. घाटघरला आहे घाटन देवी मंदिराच्या बाजूला, तिथे मंदिर आहे आणि इथून खाली हा घाट खाली उतरतो आणि इथं एक शिलालेख आहे, तो बघायला आलोय. पण सकाळपासूनच धुक्यानं कहर केलेला. समोरचा परिसर धुक्याची पांढुरकी गोधडी पांघरून निवांत पहुडला होता. मंदिराच्या मागची दरी धुक्यात हरवली होती. एक झाड धुक्याच्या बॅकग्राऊंडवर निवांत उभं होतं. शिलालेखाचा मागोवा घेत तसंच देवी घाटाच्या तोंडाजवळून आत शिरलो. ऐकल्याप्रमाणे शिलालेख सुरुवातीलाच आहे. हा घाट रस्ता जुना व्यापारी मार्ग होता आणि तो पूर्ण खाली उतरतो इथून. आता आपण चाललो आहोत तोच देवी घाट किंवा म्हसोबा घाट. पण पार खाली जाऊन आलो तरी शिलालेखाचा मागमूस लागला नाही. असंच खाली उतरतोय आणि इथंच कुठंतरी तो शिलालेख आहे, तो शोधावा. मग पुन्हा एकनाथ खडकेंकडे गेलो आणि त्यांनी शिलालेखाचा ठाव ठिकाणा सांगितला. हे घाटन देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूने बरोबर इथून खाली उतरल्याबरोबर त्या डाव्या हाताला बरोबर तिथे तो शिलालेख आहे. वर आहे म्हणे. अरे हां, दिसला, त्या दगडावरती आहे, तिथं शिलालेख आहे. तिथं नजर पण जाणार नाही अशा ठिकाणी. आणि घोड्याचं चित्र पण आहे म्हणे. थांबती पण बघायचं. हां, वर तर यावंच लागणार तिथं जायला. हा रोशन नाही ना, सट केलं त्याच्यावरनं. या घाटाचं महत्त्व इथल्या शिलालेखावरून आणि घाटन देवीच्या मंदिरावरून सहज लक्षात येतं. त्यामुळे या शिलालेखाचं वाचन होणं गरजेचं आहे. वाटवे सरांनी ह्या शिलालेखाबद्दल सांगितलं होतं की देवी घाटामध्ये हा शिलालेख आहे. मग एकनाथ खडकेला फोन केला. त्यांनी एक्झॅक्ट म्हणजे आधी येऊन गेलो, सापडला नाही. मग पुन्हा त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी पुन्हा सांगितलं की इथे जे मंदिर आहे, मंदिराच्या खाली उतरतो तिथेच डाव्या बाजूला वरती खडकात कोरलं. एवढ्या वरती आम्ही शोधलं नाही, आम्ही फक्त खाली बघत होतो तर आम्हाला मिळाला नाही. पूर्ण खाली जाऊन आलो होतो पण भेटला नाही. तो शेवटी इथे आहे. या शिलालेखाचं अजून वाचन झालेलं नाही आहे. खरंच हा शिलालेख वाचावा. खूप वाईट अवस्थेत आहे पण खूप महत्त्वाची एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणता येईल याला. तिथपर्यंत पोचता येत नाही, त्यामुळे ते एक्झॅक्ट काय आहे त्याचा फोटोही घेता येईना. समोरून नाही मिळत आहे आणि पुढे नाही, पुढून सुद्धा जाता येणार. हां, क्लीन करावं लागेल, त्यानंतरच तो वाचता येईल. संपूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. खालचं काही दिसणार नाही आहे. रोशनला ड्रोन उडवायचा होता पण ते पण शक्य नाही. काल पूर्ण ऊन होतंच, दिवसभर कुठेच पाऊस लागला नाही आणि आज बरोबर पाऊस पण सुरू झाला आहे आणि धुकं पण आहे. खूप दिवसांपासून देवी घाटानं खाली उतरून डुक्कर दऱ्यानं पुन्हा वर येण्याचा ट्रेक करायचा आहे, पण अजूनही काही मुहूर्त सापडला नाही. संपूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. हा भाग नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे, पण धुकं एवढं दाट होतं की खालचं आजूबाजूचं काही दिसू शकत नव्हतं. घाटघरला सह्याद्रीमध्ये धुक्याच्या सानिध्यात सह्याद्री मित्र पुरस्कार. थँक्यू रोशन साहेब, त्यांच्यामुळे आपल्या हातात भेटला आणि तो पण या धुक्याच्या वातावरणात.